नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणूक आयोगानं काल 5 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका घोषित केल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर. त्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण या निवडणुकीत असणार नाही हेही स्पष्ट झालं आणि त्याचमुळे राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. आता राज्य सरकारच्या समोर पर्याय नेमके काय आहेत? राज्य सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जी प्रयत्न करत आहे ते पुरेसे आहेत का? आणि या ओबीसी राजकीय आरक्षणाचं भवितव्य काय, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या या विशेष कार्यक्रमात. ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक प्रचंड असंतोष सध्या खदखदतोय आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मान्यवर पाहुणे, भाजपचे नेते राम शिंदे. राम शिंदेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काही वेळातच आपल्या सोबत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी सुद्धा जोडले जातील आणि त्यांना सुद्धा सरकारच्या कडून सुरू असलेल्या सगळ्या मंथनाची पर्यायांची चाचपणी काय सुरू आहे त्याबद्दल मला विचारायचं आहे. पण सुरुवातीला राम शिंदे यांच्याकडे जाऊया. राम शिंदेजी, आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती खऱ्या अर्थानं ओबीसींसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई बनलेली आहे. अशा परिस्थितीत निवडणुका तोंडावर आहेत. मग ओबीसींच्या मनातला हा प्रश्न आहे, आपल्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य काय? एकंदरीतच आता सुप्रीम कोर्टच्या आदेशाने निवडणुका लागलेल्या आहेत 5 जिल्ह्यातल्या. पण एकूणच राज्य सरकारची जी वेळोवेळी भूमिका जी राहिलेली आहे ती संशयास्पद राहिलेली आहे. घटनेने दिलेलं ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे गेले हे सर्वदूर सगळीकडे चित्र आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षातले जे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी सांगितलं की सरकारने वकील न दिल्यामुळं सुप्रीम कोर्टातलं आरक्षण गेलं. त्यावेळेस सरकारमधल्या त्यांच्याच पक्षाच्या खात्याचे ओबीसी मंत्री आहेत वडेट्टीवारांनी त्याच्यावरती बोलणं आवश्यक होतं, मुख्यमंत्र्यांनी बोलणं आवश्यक होतं, शरद पवार साहेबांनी त्याच्यावर बोलणं आवश्यक होतं. शेवटी सरकारमधल्या घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी असं मत मांडल्याच्या नंतर शेवटी ओबीसीच्या सर्व बांधवांच्या मध्ये ओबीसीचे जे आरक्षण आहे त्यांना भीतीचं वातावरण आलं आहे की या महाविकास आघाडी सरकारच्या मनामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये पाप आहे. परंतु याच्यामध्ये मुद्दा ओबीसीचं आरक्षण राहू शकतं का? तर नक्की राहू शकतं. देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेस मार्च मध्ये हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस तो सिरियस घेतला नाही आणि नंतरच्या कालखंडामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण गेलं. परंतु आरक्षण गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठका बोलल्याच्या नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही मुद्दे मांडले त्याला अनुसरून सर्व पक्षीय लोकांनी त्याच्यामध्ये सहमती आणि एकमत दाखवलं. हे जर मार्च मध्ये दाखवलं असतं, सुप्रीम कोर्टामध्ये जर व्यवस्थित बाजू मांडली असती तर निश्चितपणे ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. मी थेट जातोय. अभिजित वंजारी आता आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे आमदार फोन लाईन वरून. अभिजितजी, तुम्ही ऐकला असेल राम शिंदे नेमकं काय म्हणाले. खरं तर त्यांनी जे आरोप केले ते त्यांनी केलेले नाहीये, तर या सरकारमधला एक महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याच आरोपांची उजळणी त्यांनी केलेली आहे. या संपूर्ण न्यायालयीन लढाईमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी साधा वकील सुद्धा सुप्रीम कोर्टात उभं राहू शकला नाही. हा जर आरोप असेल सरकारवरचा, सरकारमधल्याच एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा, तर आज राज्यातल्या ओबीसीने काय घ्यायचं याच्यातून? नाही, राम शिंदे साहेबांचं मी वक्तव्य या ठिकाणी ऐकलं, परंतु त्यांनी चुकीची माहिती आपल्या माध्यमातून दिलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी त्यांच्या स्टेटमेंटचा विपर्यास या ठिकाणी केलेला आहे. परवा त्यांनी जेव्हा नागपूरमध्ये हे स्टेटमेंट केलं तर त्यांच्या बाजूला मीच बसलो होतो आणि म्हणून नानाभाऊचं स्टेटमेंट काही वेगळं होतं. त्यांनी कुंभकोणींच्या भूमिकेवर संशयास्पद भूमिका असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. परंतु मला हे म्हणायचं आहे बेसिकली की ज्या देवेंद्रजी फडणवीसांचं नाव हे घेत आहेत की देवेंद्रजींनी सूचना मार्च महिन्यामध्ये केली होती, पण मला असं म्हणायचं आहे की
2014 ते 19 पर्यंत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पूर्ण बहुमतामध्ये भाजपची सत्ता असताना भाजपला तेव्हा ओबीसीच्या आरक्षणाची आठवण झाली नाही का? आणि त्या काळामध्ये हायकोर्टमध्ये 18 वेळा ती केस ऍडजस्ट केली, वकील उभे राहिले नाही आणि त्याच्यामुळे मग ते राज्य सरकार जबाबदार नाही का? देवेंद्र फडणवीसांचं सरकार तेव्हा काळाचं जबाबदार नाही का? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. नक्की विचारतो पण अभिजितजी, नक्की मी त्यांना तो प्रश्न विचारणार, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. जर तुम्ही नानाभाऊंच्या बाजूला त्या दिवशी बसलेला होतात तर नाना पटोले जेव्हा म्हणतात की या राज्याचे महाधिवक्ता संशयाच्या भोवऱ्यात आहेत, कुंभकोणी हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत, मग झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा त्याच्याबद्दल कारवाई होत नाही, याचा अर्थ काय? तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार हे जेव्हा अस्तित्वात होतं 14 ते 19 मध्ये, तेव्हा सुद्धा कुंभकोणी या राज्याचे महाधिवक्ता होते आणि म्हणून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता नाना पटोले साहेबांचा की तेव्हा बीजेपीची भूमिका ही त्यांनी तेव्हा मांडण्याचं काम त्या वकिलांनी केलं. त्याच्यामुळे आता परत हे सरकार आल्यानंतर खरं म्हणजे सरकारनं वकील बदलायला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव वकील बदलवला नाही. त्याच्यामुळे त्यांची एकदा भूमिका तपासून पाहायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. परंतु मग अभिजितजी, मुद्दा तोच आहे ना, तुम्ही काय विरोधी पक्षात आहात का? तुम्ही विरोधी पक्षात नाही आहात की आता हे बदला आणि ते बदला म्हणायला. तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात आणि तुम्हीच म्हणताय सरकारने हे नाही केलं, सरकारने ते नाही केलं. पण एक्झॅक्टली, पण मला हे म्हणायचं आहे की जेव्हा राम शिंदे साहेब जेव्हा दुसऱ्या पक्षावर टीका करतात, दुसऱ्या नेत्यांवर टीका करतात, मला त्यांचं उत्तर हे पाहिजे की 14 ते 19 मध्ये त्याच्या वेळेस मोदींचं सरकार होतं, इकडे देवेंद्रजींचं सरकार होतं, त्या काळामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला 100% शिक्कामोर्तब करता आलं असतं. ते अभिजितजी, मी विचारतो राम शिंदेजी, थेट प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की तुमचं 2014 पासूनचे जे सरकार होतं तेव्हा सुद्धा तुम्ही वकील दिला नाही, ऍडजन केल्या 18 वेळेस केसेस, हा एक त्यांचा भूतकाळातला आरोप आहे. भूतकाळातलं सोडून द्या, पण त्याचं तर उत्तर तुम्ही द्या. पण माझा वर्तमानातला एक सवाल आहे, सवाल हा आहे की आज केंद्र सरकारनं जनगणनेचा जर डाटा दिला तर इथला इम्पेरिकल डेटा निर्माण करण्यासाठी त्याची मदत होणार आहे, यात कुठलीही शंका नाहीये. मग तो डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टातली लढाई का लढावी लागतीये, हाही सवाल आहे, त्याचंही उत्तर द्या. एक विषय असा आहे की अभिजित वंजारींना हे माहित नाही की देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी खात्याची, व्हीजेएनटी खात्याची निर्मिती केली, त्या खात्याचा पहिला मी मंत्री आहे. हा प्रश्न त्या कालखंडामध्ये उपस्थित झाला नाही आणि आम्ही स्पेशल ऑर्डिनन्स काढून त्याला सपोर्ट केला आणि ओबीसीचं आरक्षण जाऊ दिलं नाही. परंतु या सरकारच्या कालखंडामध्ये ते जे सांगतात की कुंभकोणी यांचं ऐकत होते, तर मग तुम्ही काही झोपा काढत होते का? असं याच्यावर टोलवा टोलवी करायचे जे प्रयोग आहेत ते आता लोकांच्या लक्षात आले, ध्यानात आलेत आणि त्यामुळे कुंभकोणीला काय आमची शिफारस आहे का त्याला ठेवा म्हणून? त्यांना काढायचं ना. तुम्हाला ज्यावेळेस एखादा माणूस संशयी वाटतो आणि तो आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या पॉलिसी प्रमाणे सरकारचं ऐकत नाही, त्यावेळेस त्याला बाजूला हटवायचं काम सरकारचंच आहे. त्यामुळं आम्ही विरोधी पक्षात असून देखील कुंभकोणी आमचं ऐकतात हे त्यांचं धांदात खोटं बोलणं आहे. आणि म्हणून 18 महिने सुप्रीम कोर्टात चाललेली केस, अनेक वेळा त्याच्या केसेस वाढून घेतल्या, अफिडेव्हिट दिलं ते चुकीचं दिलं. हे जर आता सर्वपक्षीय नेत्यांच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये ह्याच्यावर जर सहमती झाली असेल की ओबीसीला आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, तथापि सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की निवडणुका घ्याव्या लागतील कारण त्या कायद्याने घेणं क्रमप्राप्त आहे. पण अशा परिस्थितीत जी सहमती झाली त्या सहमतीचं जर सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दाखल केलं असतं, आम्ही 50% खाली आरक्षण आमच्या राज्यामध्ये आणू शकतो आणि तशा पद्धतीचं जर प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दिलं असतं तर नक्की ओबीसीचं आरक्षण हे वाचलं असतं. परंतु या सरकारला टाइमपास आहे, खऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, अशा स्थितीमध्ये हे गुंतलेलं सरकार आहे. मी अभिजित वंजारींना एक प्रश्न, कदाचित तो तुम्हाला थोडासा कठीण जाऊ शकतो अभिजितजी, पण प्रश्नाचं उत्तर नक्की द्या, कारण राज्यातला ओबीसी असेल किंवा सगळं महाराष्ट्र हे सगळं बघतोय. प्रश्न हा आहे की आज जेव्हा आयोग नेमला गेला निरगुडेंच्या अध्यक्षतेखाली, अहो त्या आयोगाला निधी कधी दिला जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? सरकारनंच द्यावं लागेल ना. या आयोगाला मनुष्यबळ हवं आहे, त्यांना तातडीने एक एक दिवस, एक एक तास महत्वाचा आहे. तेव्हा
त्यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर करणं, त्यांना निधी देणं, ही जबाबदारी कुणाची एकदा सांगा महाराष्ट्राला. आणि ती जबाबदारी कोण पार पाडत नाहीये? विरोधी पक्षाची नक्की नाहीये ही अभिजितजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. पण हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की जेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दलचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे, आयोग नेमलेला आहे, पण त्या आयोगाला अजून निधी नाही, पुरेसं मनुष्यबळ नाही आणि त्यांना इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीची सगळी साधनं सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाहीत. हा आरोप सातत्यानं होतोय. सरकारची दप्तर दिरंगाई याला जबाबदार आहे असाही आरोप होतोय. अशा वेळी सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे? इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष केवळ इथल्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे का, हा सवाल आहे. अभिजित वंजारी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण पुन्हा थेट त्यांच्याकडे जाऊयात. अभिजित, माझा प्रश्न तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला होता? नाही, परत एकदा सांगा ना मला. प्रश्न थेट आहे की जर या राज्यामध्ये इम्पेरिकल डेटा ओबीसींचा गोळा करण्याच्यासाठी म्हणून तुम्ही आयोग नेमला, मग त्या आयोगाला निधी कोण देणार? त्या आयोगाला मनुष्यबळ कोण देणार? तो आयोग लवकरात लवकर काम करेल याच्यासाठी प्रयत्न कोण करणार? पण याच्यावर माझा प्रतिप्रश्न असा आहे हा? की इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सगळ्यात पहिले हा विषय जो आहे जनगणना करण्याचा, हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. अहो, किती दिवस तुम्ही याच सगळ्यामध्ये हे करताय? सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. केंद्रात स्पष्टपणे आता अभिजितजी गल्लत करू नका. दोन्ही भाजपवाले पण आणि तुम्ही पण, सत्ताधारी विरोधक, दोन गोष्टी आहेत. जनगणनेचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तुमची केंद्रासोबतची लढाई सुरू आहे, बरोबर? सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल जो निर्णय देईल तो येईल समोर. पण राज्य सरकारची जी आज जबाबदारी आहे, तुम्ही जो निरगुडे आयोग नेमलेला आहे, त्या आयोगाला निधी कोण देत नाहीये? त्या आयोगाला मनुष्यबळ का दिलं जात नाहीये? इम्पेरिकल डेटा का तयार होत नाहीये लवकर? याचं उत्तर कोण देणार? ही राज्य सरकारची जबाबदारी नाही? पण ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे आपला देश चालतो, त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी केंद्राची सूची आहे, जी राज्याची सूची आहे, त्याच्याप्रमाणे केंद्राच्या सूचीमध्ये जनगणना करणे, जातीनिहाय जनगणना करणे, दिस इज राईट अँड दिस इज ड्युटी ऑफ केंद्र सरकार. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा अधिकार आहे, केंद्र शासनाची ती ड्युटी आहे. अभिजितजी, प्रश्नापासून बाजूला जाऊ नका. अभिजितजी, मी त्यांना तो प्रश्न विचारला, आणखी सुद्धा विचारतो मी त्यांना त्याच्याबद्दल विचारतो. आपण राज्याच्या अखत्यारीतील जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल बोलूया. केंद्राबद्दल तर आपण विचारू त्यांना तेही विचारलंय. सुप्रीम कोर्टात ती लढाई सुरू आहे. केंद्र सरकारनं 27 तारखेपर्यंतचा वेळ मागितलेला, 22 तारखेपर्यंतचा वेळ मागितलाय. बघूया त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं. राज्य सरकारनं जो आयोग नेमलेला आहे, त्या आयोगाला निधी का मिळत नाहीये, मनुष्यबळ का मिळत नाहीये, ती जबाबदारी कुणाची, याचं उत्तर द्या. नाही, ही जबाबदारी जरी राज्याची असली तरी बेसिकली पुन्हा माझं म्हणणं तेच आहे की केंद्र शासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आणि केंद्र सरकारनं या 14 ते 19 मध्ये या ठिकाणी जे राज्य सरकारची भूमिका कोर्टामध्ये मांडलेली आहे ती अत्यंत चुकीची मांडणी होती आणि त्याच्यामुळे हा घोळ निर्माण झालेला आहे. पॉइंटेड आणि टिपिकल आहे. अभिजितजी, टिपिकल आणि पॉइंटेड प्रश्नाचं उत्तर थेट द्या. आपण केंद्र सरकारची चर्चा नंतर करू. केंद्र शासनाची चर्चा नंतर करण्यामध्ये काही पॉइंटच नाही आहे, कारण हा मुद्दा काही केवळ जो विलास बडेंनी प्रश्न विचारला त्याचं थेट आणि पॉइंटेड उत्तर द्या. ओबीसीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. राजकीय आरक्षणच गेलेलं आहे, त्याच्यामुळं तुमचा थेट आणि पॉइंटेड उत्तर. ठीक आहे राम शिंदे साहेब, ठीक आहे. आता राज्य सरकार त्याच्या संदर्भात दफ्तर दिरंगीमध्ये अडकलंय का, हा सवाल उपस्थित केला जात असताना तुम्ही त्याचं उत्तर केंद्राकडे बोट दाखवून टाळताय. मला केंद्राला सुद्धा सवाल विचारायचा आहे. केंद्र सरकार सोबत ही सुप्रीम कोर्टातली लढाई लढण्याची वेळ काय आलेली आहे? का महाराष्ट्रातला डेटा जो जनगणनेच्या माध्यमातून आहे तो सुप्रीम कोर्टात जाऊन भांडून का मिळवावा लागतोय? मला प्रश्न विचारायचा. ब्रेक नंतर राम शिंदे यांना एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा लढाई ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य नेमकं काय आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राम शिंदे आहेत, भाजपचे नेते, आणि अभिजित वंजारी काँग्रेसचे आमदार आहेत. ब्रेकच्या पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे
राम शिंदेजी, थेट सवाल तुम्हाला सुद्धा हाच आहे की जी गोष्ट खूप साधी सोपी होती त्याच्यासाठी इतक्या आडेवेडे घेण्याची काही गरज पण नाहीये. आज सुप्रीम कोर्टात जाऊन महाराष्ट्राचा डेटा, इथल्या जनतेचा जो डेटा आहे तो जाऊन सुप्रीम कोर्टात लढून मागावा लागतोय. केंद्र सरकार सातत्यानं तारखावर तारखा मागतंय. हे तारीख पे तारीख कशासाठी आणि ही लढाई कशासाठी, जर तुम्हाला ओबीसींची खरंच काळजी आहे तर? आणि मग देवेंद्र फडणवीस सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा पत्र लिहिलं होतं केंद्र सरकारला, तर मग ते पत्र कशासाठी लिहिलं? अभिजितजी, तुम्हाला नाही माझा प्रश्न राम शिंदे नाही, मी त्यांना विचारतो. राम शिंदेजी, तुमचा आवाज म्यूट आहे. म्यूट काढा ना, तुमच्या मोबाईलचा म्यूट काढा. एक प्रश्न असा आहे की 2011ला जनगणना झाली. त्या जनगणना झाली त्यावेळेस काँग्रेसचे पंतप्रधान होते. दरम्यान आता जर 2021 ची जनगणना कोरोना महामारीमुळे होऊ शकलेली नाही आणि त्यामुळं वारंवार आपण जनगणना आणि इम्पेरिकल डाटा हे दोन वेगळे भाग आहेत. जनगणनेच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा जो आहे ते इम्पेरिकल डाटाची जी आवश्यकता आहे मागासवर्गीय आयोगाला, हा एक डिफरंट पार्ट आहे. सातत्यानं दोन विषय एकमेकांमध्ये मिसळल्याच्या नंतर सारखं कन्फ्युजन करण्यात येतं. ज्या वेळेस एखादा जटिल प्रश्न अंगावर याची वेळ येते त्यावेळेस दुसऱ्यावर कसं राम शिंदेजी, एकदा महाराष्ट्राला सांगून टाका, जनगणनेचा डेटा आणि इम्पेरिकल डेटामध्ये नेमका काय फरक आहे आणि तो काय वेगळ्या पद्धतीने कसा गोळा केला जाणार? हे बघा, गायकवाड आयोग मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण जर नेमला होता, त्या आरक्षणाच्या गायकवाड आयोगामध्ये आपण इम्पेरिकल डाटा कलेक्ट केला आणि त्या आधारे आपण आरक्षण मराठा समाजाला देऊ शकलो. तशाच पद्धतीनं इम्पेरिकल डाटासाठी आयोग नेमलेला आहे. महाराष्ट्र सरकारला जर हे माहित होतं तर जनगणनेच्या माध्यमातूनच ओबीसीचा प्रश्न सुटणार आहे. तर माझाच प्रतिप्रश्न आहे सरकारला की तुम्ही निरगुडेचा आयोग कशासाठी नेमला? मग जर तुम्हाला डाटाच तिकडे मिळणार होता तर आयोग नेमायची काय आवश्यकता होती? आणि सुप्रीम कोर्टाने आयोग नेमून इम्पेरिकल डाटा कलेक्ट करा सांगितलेला आहे. तर याचा अर्थ असा आहे की जनगणनेच्या माध्यमातून जर इम्पेरिकल डाटा मिळणार होता असता तर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं असतं की केंद्र सरकारची 2011ची जनगणना झालेली आहे, त्याच्यातील डाटा आम्हाला सबमिट करा, म्हणजे आम्ही ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करतो. मी अभिजित वंजारींना विचारतो, तुमच्या ह्या मुद्द्याबद्दल मी त्यांना विचारतो. अभिजित वंजारी, सुप्रीम कोर्टानं अगदी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय तुम्हाला ओबीसींचं राजकीय आरक्षण देता येणार नाही. मग ही ट्रिपल टेस्ट कशी करायची ते सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. मग त्याच्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करायचं सोडून केवळ तुतुमयमय करत राहिलात, म्हणून आज ओबीसींचं राजकीय आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. आता तरी किमान पुढच्या मिनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडाच्या आधी तरी हा इम्पेरिकल डेटा गोळा केला जाणार आहे की नाही? अभिजितजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण पुन्हा एकदा राम शिंदे यांच्याकडे जातोय. राम शिंदेजी, आता प्रश्न हा आहे की या 5 ज्या जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत त्यात ओबीसींचं आरक्षण असणार नाही, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. पण प्रश्न आहे तो म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका, या राज्यातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका निवडणुका आहेत, त्याचबरोबर राज्यातल्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये 56,000 ओबीसींच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिथं तरी किमान ओबीसी आरक्षण टिकेल का, ते राहील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं भवितव्य काय? माझं मत असं आहे की आता त्याच्यावर चिखलफेक करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निर्णय केला होता की 5 जिल्हा परिषदामध्ये ओबीसीचं आरक्षण गेलंय, तथापि भारतीय जनता पार्टी या सर्व जागा ओबीसींनाच देईल आणि ओबीसीच्या माध्यमातूनच लढवेल. हे झालं 5 जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये. पण आपण जे सांगितलं की महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ज्या प्रमुख निवडणुका आता महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपामध्ये जो इम्पेरिकल डाटा आहे तो तातडीने गोळा करून त्या जे मागासवर्गीय आयोगाला निधी प्राप्त करून दिला पाहिजे, कर्मचारी दिले पाहिजेत, लवकर इम्पेरिकल डाटा आणला पाहिजे आणि लवकरात लवकर हे आरक्षण पुनर्स्थापित केलं पाहिजे की जेणेकरून निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर ओबीसीला आरक्षण आपल्याला देता येईल. अशा पद्धतीचा कार्यक्रम हा
राज्य सरकारने आखला पाहिजे आणि दिला पाहिजे. ठीक जे आहे. आपण बघितलं की अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि सुप्रीम कोर्ट सातत्यानं राज्य सरकारला फटकारतं. त्या विषयामध्ये राजकारण करून ते जे पद्धतीने सुप्रीम खरं कोर्टामध्ये तर तुम्ही जातात त्या सगळेजण पद्धतीनं- सांगतायत की ओबीसींचं हे राजकीय आरक्षण टिकायला हवं. आम्ही ओबीसींचे कैवारी हे प्रत्येक राजकीय पक्ष सांगतोय. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर गेलेलं हे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी आम्ही कृती काय करतोय हे मात्र कोणी सांगायला तयार नाहीये. आणि त्याचमुळे राज्यातल्या ओबीसींच्या मनात एक प्रचंड अस्वस्थता आहे. आशा करूया केवळ आम्ही कैवारी असल्याच्या वल्गना करणारे हे राजकीय नेते कृतीतून सुद्धा बोलतील अशी आशा करत आजच्या या कार्यक्रमात आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.